हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये छान असं खमंग, कुरकुरीत असे पदार्थ आपल्याला खायची इच्छा होते आणि हे सगळ्यांनाच आवडतात खायला. तर आज आपण खमंग, कुरकुरीत आणि भरपूर लेयर्सवाली अशी अळूची वडी कशी बनवायची ते बघणार आहे. आता पावसाळ्यामध्ये आपल्याला अळूची पानं ही सहज मिळून जातात. तुम्ही बाहेर मार्केटमध्ये सुद्धा गेलात ना, तर भाजीवाल्यांकडे ही पानं मिळतात. तर वडी करायची पानं वेगळी असतात आणि भाजीची पानं वेगळी असतात. आता त्याच्यामधला काय फरक आहे तो पुढे मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी अळूची पानं घेतलेली आहे आणि ही 2 प्रकारची पानं असतात. एक भाजीची पण असतात आणि एक वडी करायची पण पानं असतात. पण भाजी करायची पानं असतात ती थोडासा कलर त्याचा फेंट असतो आणि जी वडी वगैरे करायची असतात ना, त्याचा कलर एकदम डार्क असतो. डार्क हिरवा कलर असतो आणि त्याचं देठ एकदम ब्राउन कलरमध्ये असतं. तर हे मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ असं 15 मिनिटं मी धुवून घेतलेलं आहे. 15 मिनिटं मी तसंच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि आता त्याचं आपण असं शिरा काढून घेणार आहोत. शिरा आहेत ना अशा थोड्याशा ब्राउन कलरमध्ये असतात. वडीची जी असतात ती पानं आणि भाजीची पानं असतात ती एकदम पातळ असतात आणि हे हाताला पण थोडी वडीची पानं ही जाड लागतात. तर आता आपण शिरा काढून घेतलेले आहेत आणि ज्या कुठे-कुठे असे राहिलेले असतात ना, तसे लाटणं फिरवायचं वरती. लाटणं फिरवून घ्यायचं सगळीकडून आणि हे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं एकदम पातळ असं हे पान करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे रोल करताना पण आपल्याला हे सोपं जातं. आता आपण हे वाटण करून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. 4-5 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि आपण 3-3 पानाचे असे 2 रोल करणार आहोत. त्यासाठी आपण बाउलमध्ये 2 कप इथं बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळेच अळूची वडी एकदम कुरकुरीत होते छान आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. हातावरती थोडंसं असं क्रश करून आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. ओवा घातल्यामुळे वडी पचायला पण हलकी जाते आणि अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग आणि इथे 4 चमचे मी पांढरे तीळ घालून घेतलेले आहे आणि जे आपण वाटण करून ठेवलं होतं ते आता यामध्ये घालून घ्यायचंय आणि हे चिंच गुळाचं मी पाणी केलेलं आहे ते घालून घ्यायचंय. कारण आळूच्या पानांमुळे किंवा आळूची भाजीची पानं असतात ना त्याच्यामुळं अशी खाज पडते. तर त्यासाठी आपल्याला हे चिंचेचं पाणी किंवा गुळाचं पाणी आपल्याला घालून घ्यायचंय. त्यामुळे घशामध्ये वगैरे अशी खाज पडत नाही आणि हे आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे हे सगळं साहित्य पिठामध्ये एकजीव झालं पाहिजे. आता थोडं-थोडं आपण पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचंय. थोडं-थोडं घालून भिजवून घ्यायचंय. एकदम पण हे पातळ करायचं नाही. ज्याप्रमाणे आपण भजीसाठी पीठ भिजवतो तसंच आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त असं पातळ पण बनवायचं नाहीये. पानाला सगळीकडे व्यवस्थित लागेल असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय. तर हे अशा प्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचंय. जसं आपण भजीसाठी भिजवतो त्याच प्रकारे आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. हे असं पीठ भिजवल्यामुळं व्यवस्थित असं पानाला सगळीकडे लागतं ते. तर इथं आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे. तर हे बाजूला ठेवू आणि इथं ज्या चाळणीमध्ये आपण हे ठेवणार आहोत रोल, त्या चाळणीला पहिला आपण तेल लावून घ्यायचं थोडं. व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घ्यायचंय.
आणि इथं मी आता एक मोठं पान घेतलेलं आहे. सगळ्यात जे मोठं पान असेल ना, ते एकदम खाली ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे ते तळाला आलं पाहिजे पान. आणि हे अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता सगळीकडे असं आपण पानाला लावून घेणार आहोत. आणि व्यवस्थित असं एकसारखं असं पीठ आपल्याला लावायचं सगळीकडे. कुठेही आपल्याला जास्त पीठ लावायचं नाही किंवा कमी लावायचं नाही. तसं केलं तर रोल आपला व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपल्याला हे पानाला सगळीकडेच असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. एकसारखं असं लावून घ्यायचंय. तर इथे आपल्याला व्यवस्थित असं सगळीकडे लावून झालेलं आहे. आता इथे दुसरं पान घेतलेलं आहे आणि उलट्या दिशेने ठेवायचं आहे. आता पहिलं आपण सरळ ठेवलं त्याच्या उलट्या दिशेने आपल्याला हे पान दुसरं ठेवायचंय. असं एकावर एक अशी पानं आपण ठेवून हे रोल बनवून घेणार आहे. व्यवस्थित असे सगळीकडे असे लावून घ्यायचे. त्याच्यावरती आपण आता त्याच्या उलट्या दिशेला आपल्याला हे पान ठेवायचंय. तर असं मी 3 पानांचा असा रोल करून घेतलेला आहे. तुम्हाला तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही 4 पानांचा किंवा 5 पानांचा सुद्धा रोल बनवून घेऊ शकता. किंवा जर पानं खूप मोठी असेल, 2 पानांचा सुद्धा रोल बनवू शकता. आणि आता आपण हे फोल्ड करून घेणार आहोत. आणि असं फोल्ड करून पण आपण त्याच्यावरती पानावरती असं व्यवस्थित असं सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचंय. असं आपण चारी बाजूने पण आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचंय. हे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय सगळीकडून. आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला हे असं लावून घ्यायचंय सगळीकडून. सगळीकडून असं व्यवस्थित हे लावून घ्यायचंय. कुठेही असं मोकळी अशी जागा ठेवायची नाहीये. म्हणजे ते फोल्ड करताना आपल्याला व्यवस्थित असं ते चिकटलं जातंय. आणि असा एकदम घट्ट असा आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे. थोडं आपण रोल जिथं हे करणार आहोत तिथं थोडंसं असं पीठ लावून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित तो रोल असा चिकटला जातो. आणि अशा प्रकारे आपल्याला हे रोल बनवून घ्यायचंय. थोडंसं साइडला सुद्धा आपण लावून घेऊया हे. तर इथे आपला हा रोल बनवून झालेला आहे. तर आता आपण हा चाळणीमध्ये ठेवून देणार आहोत आणि असाच आपण दुसरा सुद्धा रोल बनवून घेणार आहोत. तर इथे आपला दुसरा सुद्धा हा रोल बनवून झालेला आहे. इथे 2 रोल आपले बनवून तयार झालेले आहे. तर इथे मी हे स्टीम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी 1 ते दीड तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि ते आता गरम झालेलं आहे. गरम झाल्यावरती आता आपण अशी चाळण वरती त्याच्यावरती ठेवून देणार आहोत आणि असं झाकण लावून आपण 15 मिनिटं हे आपण मीडियम गॅसवरती वाफवून घेणार आहोत. तर इथे 15 मिनिटं झाले बघू शकता. खूप छान असं हाताला कुठेही आपल्याला असं चिकटत वगैरे नाहीये. आता आपण हे गॅसवरनं खाली उतरून घेऊ आणि पूर्णपणे आपण हे थंड करून घेणार आहोत. गरम असताना बिलकुल काढायचं नाही किंवा वड्या पाडायच्या नाहीत. नाहीतर ते मग असं चिकटतात किंवा तुटतात. तर आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचंय.
तर इथं बघू शकता हे थंड झालेलं आहे व्यवस्थित. तर आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊ. तर अशा प्रकारे आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या. थोड्या-थोड्या अंतरावरती आपल्याला हे कट करून घ्यायचंय. बघू शकता थंड झाल्यामुळं वड्या किती छान अशा पडतायत. अशा प्रकारे आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता थंड झाल्यामुळं पण व्यवस्थित अशा वड्या ह्या पडलेल्या आहेत. तर इथे मी दुसरा रोल सुद्धा कट करून घेतलेला आहे. तुम्हाला जर नंतर जर करायचे असेल ना, ह्या कधी असं खायची इच्छा होईल, तर तुम्ही हे फ्रिजमध्ये स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या फ्राय करून खाऊ शकता. तर इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण एक-एक सोडून असं तळून घेणार आहोत. तुम्ही हे शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता. आता इथे मी डीप फ्राय करून घेतलेलं आहे. पण वापरताना तेल थोडं कमीच वापरायचं आहे. कारण हे वडीचं तेल असल्यामुळं ना थोडंसं नंतर असं काळपट असं तेल दिसतं. त्यामुळे जास्त तेल घ्यायचं नाहीये. थोडं-थोडं तेल घेऊन आपल्याला हे तळून घ्यायचे आणि 1-1 मिनिटाने असं आपल्याला हे आलटून-पलटून घ्यायचंय. तुम्ही या वड्या फक्त शिजवून सुद्धा खाऊ शकता. तशा पण खूप छान लागतात आणि हे आता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चांगले तळून घ्यायचे. धारायला अशा थोड्या कडक लागायला लागल्या, की आपण हे आता काढून घेणार आहोत. तर बघू शकता इथं कलर पण आपल्या वडीला छान आलेला आहे. तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि एका चाळणीमध्ये असे आपण काढून घेणार आहोत. म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं खाली पडेल. मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. अशाच बाकीच्या सुद्धा आपण तळून घेणार आहोत. इथे आपल्या अळूवड्या तयार झालेल्या आहे आणि छान सोनेरी असा कलर आलेला आहे बघू शकता. मी तुम्हाला एक दाखवते. छान अशी कुरकुरीत झालेली आहे. आवाज तुम्ही ऐकलाच असेल. तर अशा प्रकारे तुम्ही ही आळूवडी नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.